काल दिनांक 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम या पर्यटन स्थळी असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चढवत बेसुमार गोळीबार केला होता। यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही पर्यटक गंभीर जखमी झाले। या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात निषेध नोंदवला जात आहे। त्याच अनुषंगाने आज दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास नाशिक शहराच्या सातपूर परिसरातील अशोकनगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सदस्य शरद अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवला आहे। विशेष म्हणजे हे आंदोलन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणून अवघ्या काही फूट अंतरावर अशोकनगर पोलीस चौकी आहे। त्या चौकीत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या डोळ्यादेखत हे आंदोलन सुरू होते। आंदोलक व कर्मचारी सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। खरं तर हे आंदोलन होत असताना सूर्यवंशी यांनी तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे होते, परंतु तसे न होता काही जागरूक नागरिकांनी हे आंदोलनाचे चित्र बघून सातपूर पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली। माहिती मिळताच सातपूर गुन्हे शोध पथकाचे एपीआय पोलीस अधिकारी विश्वास पाटील, सागर गुंजाळ, दीपक खरपडे या पथकाने घटनास्थळी धाव घेत काही आंदोलकांना ताब्यात घेतले। दरम्यान काही काळ चाललेल्या या घोषणाबाजीने सातपूर अशोकनगर परिसरात चिंता व्यक्त केली जात होती। याबाबत सातपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।